तर कसं आहे पब्लिक लय दिवस झालं कुठं फिरायला गेलो नव्हतो. काय नाही मग गाड्या तर आपल्या होत्या. नियोजन केलं मग कोल्हापूरला फिरायला जायचं. आता कोल्हापूरात तर आलतो पण काय फिरल्यासारखंच वाटलं नाही. मग झालं नियोजन गोव्याला जायचं. काय नाही मग हाय असंच गाड्यावर आलो गोव्याला. आता ट्रिपची सुरुवात होती 25 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून. दगडाच्या एका ठोक्यातच नारळाची केसरी काढली आणि आपला वजून आणा पण हेल्मेट घालून तयारच झाल्या. मग काय नाही नारळ फोडून केली गाड्यांची पूजा आणि गाड्या बी काय लय बाहेरीतल्या नाही. स्प्लेंडर, पल्सर आणि शाईन ओके मध्ये नियोजन होतं. आता काय नाही चौकात पण पोरं काय भरपूर जमा झालेली. आता लय उशीर करून काय जमणार नाही म्हणलं, हाणलं स्टार्टर गाडीला निघालो कोल्हापूर. आता पंढरपुरात येऊन पंपावर थांबलो. आता नियोजन चालू होतं काय करायचं, पेट्रोल किती टाकायचं. आपल्याला जायचं होतं कोल्हापूर, ते काही जवळ नव्हतं म्हणून मला टाक्या फुलच करून घ्यायच्या. मग काय नाही तिन्ही गाडीच्या टाक्या फुलन बत्त्या गुल नियोजन करून विषय हार्ड केला आणि निघालो पुढे. आता विषय असं झालेलं सगळ्या वाटेनं जोर जोर वारं चालू होतं, त्याच्यामुळे गाड्या 60च्या वर पळतच नव्हत्या. आता 70-80 किलोमीटर अंतर क्रॉस केलेलं. अचानकच इतक्या भयंकर थंडी वाजायला चालू झाली. मग गाड्या थांबवून काय नाही सगळ्यांनी अजून एक एक शर्ट घातला आणि तोंडाला रुमाल बांधून घेतला. आता आपला बन्नी तर काय नाही म्हणायला लागला की बाथरूमला जायचंय, चला म्हणलं आता इथनं सुरुवात आहे. तर अशा पद्धतीने सकाळ होईपर्यंत आपण कोल्हापुरात पोहोचलेलो. आता इथनं पुढे तर डायरेक्ट गोव्याचं नियोजन झालं. आता एवढं सगळे एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणार नाही, त्याच्यामुळे आपण भेटूया पार्ट 2 मध्ये.